आव्हाणे येथील गिरणा नदी पात्रात पाय घसरून पडल्याने 6वीत शिकत असलेल्या 12 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे। या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। वैभव नरेंद्र पाटील वय वर्ष 12 असं मृत झालेल्या बालकाचं नाव आहे। वैभव हा खेळण्यासाठी बाहेर पडला होता, त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही। अखेर दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरू असताना थेट नदी पात्रात मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळाली। जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात वैभव पाटील हा आपला आई वडील आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता। वैभव हा 6वीच्या वर्गात शिकत होता। मंगळवारी दुपारी 3 वाजता घरातून तो निघाला होता। सायंकाळी उशिरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वैभवचा शोध घेतला। गावात आणि शेती शिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही। याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती। बेपत्ता झालेल्या वैभवला गावातील काही जणांनी मंगळवारी दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले। या ठिकाणी वैभवचे काका धीरज पाटील यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर खेळता खेळता वैभव नदीवर गेला असावा या शंकेने बुधवारी दुपारी धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह काही जण नदीपात्रात शोध घेत असताना गिरणेच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला। मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत 9 जणांना धडक दिल्याने कोल्हापुरात भीषण अपघात घडलाय। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले। या अपघातानंतर संतप्त जमावाने मद्यधुंद अवस्थेतील चालकाला बेदम चोप दिला। ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील कसबा बावडा ते सीपीआर चौकडे जाणाऱ्या रोडवर महावीर कॉलेज समोर काल रात्री 10 ते 10:30 वाजताच्या सुमारास घडली। डोक्यावर 4 चाकी चाक गेल्याने कवटी फुटून मृत्यू। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की जीएसटी विभागातील एसयूव्ही 4 चाकी गाडी क्रमांक MH10EA 9495 ही कार चालक ऋषिकेश बाबूराव कोतेकर वय वर्ष 29 राहणार बुवा चौक शिवाजी पेठ हा मद्यपान करून कसबा बावडाकडून सीपीआर रुग्णालयाच्या दिशेने येत होता। तो मोठ्या प्रमाणात नशेत असल्याने भरधाव वेगाने येत रमणमळा ते मेरी वेदर मैदान दरम्यान 2 दुचाकींना धडक दिली। यानंतर त्याने गाडी न थांबवता आणखी वेगाने तो महावीर कॉलेज चौकात आला। याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बॅडमिंटन खेळून वरुण रवी कोरडे वय वर्ष 22 राहणार प्लॉट नंबर 4 बिल्डिंग क्रमांक 3 उदयसिंग नगर महावीर विद्यालयाजवळ हा खेळाडू आपली MH09BN 9173 हा हिरो प्लेझर मोपेड वरून घराच्या दिशेने निघाला होता। यावेळी चौकात कारने त्याला जोराची धडक दिली। या धडकेत वरुणची मोपेड सुमारे 15 ते 20 फूट हवेत उंच उडून पडली आणि वरुण रस्त्यावर कोसळला। यावेळी त्याच्या डोक्यावर 4 चाकीचे चाक गेल्याने कवटी फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचं सत्र सुरू आहे। हातखंबा येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 18 ऑक्टोबर रोजी बुधवारी संध्याकाळी उशिरा घडली। कोल्हापूरकडून हातखंबाकडे येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। समोरासमोर मालवाहू गाड्यांमध्ये हा अपघात झालाय। आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला। या दुर्दैवी अपघातात एकाचा मृत्यू झालाय। या अपघातामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या होत्या। राजेंद्र बाबल्या डांगे वय वर्ष 40 हातखंबा राहणार इथे राहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थाचा मृत्यू झालाय तर अन्य 2 जण जखमी झाले। या अपघातामुळे महामार्गावर खोळंबलेले ट्रॅफिक रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचे रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते। जळगावातील जामनेर तालुक्यात फतेपूर गावाजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावस भाऊ ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे। हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले तर कारचा सुद्धा समोरील भाग चक्काचूर झाला होता। जामनेर तालुक्यात फतेपूर लोणी रस्त्यावर हा भीषण अपघात झाला। या अपघातात कार चालक सुद्धा गंभीर जखमी झालाय। सौरव कैलास कोळी वय वर्ष 22 राहणार कोडोली आणि शुभम दिनकर जाधव वय वर्ष 28 राहणार शेंगोळा तालुका जामनेर अशा मयत दोघा तरुणांची नावे आहेत। जामनेर तालुक्यातील फतेपूरहून MH19EA 2779 या क्रमांकाची कार जळगावला वृद्ध रुग्णाला घेऊन घरी निघाली होती। कारमध्ये वृद्ध महिला पुरुष त्यांचा नातू आणि सून होते। कार लोणी गावाजवळ आली असताना विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी कारवर धडकली। अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील सौरव कैलास कोळी हा जागेवरच ठार झाला तर दुचाकीवरील त्याचा मावस भाऊ शुभम दिनकर जाधव हा गंभीर जखमी झाला। त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले। तिथे प्रथमोपचार झाल्यावर खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत शुभमची प्राणज्योत मालवली होती। धुळे शहरासह जिल्ह्यात डेंग्यू आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले असून ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे मात्र कोणताही ठोस उपाययोजना होत नसल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून यात एका 13 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागलाय. शिरपूर येथील भाजपचे आमदार काशीराम पावरा यांचे स्वीय सहाय्यक असलेले सचिन माळी यांचा मुलगा स्वामी सचिन माळी यांचा डेंग्यू सदृश आजारामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील क्रांतीनगर मध्ये एका 13 वर्षीय बालकाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. हिमांशू उर्फ स्वामी सचिन माळी वय वर्ष 13 असं मयत बालकाचं नाव आहे. 12 ऑक्टोबर रोजी त्याची तब्येत बिघडल्याने त्या शिरपूर शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एक धक्कादायक आणि अजब प्रेम कहाणी समोर आली आहे. अश्विनी कुमार सिंग वय वर्ष 52 याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर त्याचं एका महिलेवर प्रेम जडलं. दोघांनी लग्नही केलं. सुखाचा संसार सुरू झाला आणि एक दिवस अचानक त्याला धक्कादायक गोष्ट कळली. आपली पत्नी कुवाई नाहीये. ही माहिती मिळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो तडक पोलीस ठाण्यात गेला. पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पण त्याचं तर भावविश्वास हरपून बसला आहे. काय घडलं असं? देवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलीपूर मजरे रेंडिवा पल्लरी गावातील ही घटना आहे. या गावात राहणाऱ्या अश्विनी कुमार सिंग याने पोलिसात पत्नी विरोधात तक्रार दिली आहे. पत्नीने फसवणूक केल्याची त्याची तक्रार आहे. 7 वर्षांपूर्वी त्याची पहिली पत्नी रीता देवी हिचा मृत्यू झाला. पहिल्या पत्नीपासून त्याला राजीव सिंग आणि आदर्श सिंग ही 2 मुले आहेत. 2 वर्षांपूर्वी त्यांची भेट फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडिया मऊ येथील आरती देवी वय वर्ष 32 हिच्याशी झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री जमली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपण अविवाहित असल्याचं तिने त्याला सांगितले. त्यानंतर दोघांनी सहमतीने जयशंकर वेलफेअर सोसायटीत लग्नही केलं. लग्नानंतर दोघेही आपापल्या घरी राहत होते, म्हणजे एकत्र राहत नव्हते. आरती कधीमध्ये त्याच्या घरी यायची. लग्नाच्या काही दिवसांनंतर आरतीचा स्वभाव बदलला. ती थोड्या थोड्या गोष्टींवरून भांडायला लागली. मारहाणही करायला लागल्याचा अश्विनीचा आरोप आहे. अनेकदा सांगून पाहिलं, समजावून पाहिलं, पण तिच्या स्वभावात काहीही फरक पडला नाही. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि याच दरम्यान त्याला आरतीचे 2 लग्न झाले असल्याची माहिती मिळाली आणि त्याचा पारा चढला. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास करण्यावरून वडील रागवल्यामुळे 7वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना संभाजीनगरच्या औरंगपुरा भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून लहान मुले अशी टोकाची पावले उचलत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. अभ्यासावरून रागवल्यामुळे मोबाईल काढून घेतल्यामुळे अल्पवयीन मुली थेट आत्महत्येसारखा मार्ग निवड असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच एक हादरवून टाकणारी ही घटना घडली आहे. अभ्यास करण्यावरून वडील रागावल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची घटना औरंगपुरा भागातील भडाई गल्लीत मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. शाळेचा होमवर्क केला नाही म्हणून वडील रागावले म्हणून 7वीत शिकणाऱ्या 12 वर्षीय प्रणवी उलमाले या विद्यार्थीने घरातच गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. नवरा बायकोचं नातं हे विश्वासाच्या पायावर उभं असतं, पण एकदा विश्वासाला तडा गेला की संसाराची वाट लागायला वेळ लागत नाही. अशाच एका प्रकरणात नवऱ्याच्या वर्तनामुळे पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणात नवरा त्याच्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी बायकोवर दबाव टाकत होता. जेव्हा बायकोने त्याची ही विकृत मागणी धुडकावून लावली, त्यानंतर त्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. मंगळूर येथे राहणाऱ्या मुलाबरोबर तिचं 2007 मध्ये लग्न झालं. या जोडप्याला 11 आणि 10 वर्षांची 2 मुलं आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी नवऱ्याने तिच्यासोबत छोट्या छोट्या विषयांवरून सोबत वाद घालायला सुरुवात केली. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सुद्धा तो देत नव्हता, असं तिने पोलिसांना सांगितलं. मंगळूरमध्ये राहत असताना ती नवऱ्याचा फोन वापरत होती, कारण तिचा फोन खराब होता.
नवऱ्याचा फोन वापरताना तिला एक धक्कादायक बाब समजली. नवऱ्याने पती पत्नींमधील शरीर संबंधांबद्दल त्याच्या 3 मित्रांना मेसेजेस केले होते. शरीर विक्री करणारी महिला किती पैसे घेते असं सुद्धा त्याने मेसेजमध्ये विचारलं होतं. जेव्हा तिने याबद्दल नवऱ्याला जाब विचारला त्यावर त्याने कुटुंबियांना काही सांगितलं तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बँगलोरला शिफ्ट झाल्यानंतर नवऱ्याने तिच्यावर त्याच्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तो तिच्या मागे लागला होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. आम्ही महिलेच्या नवऱ्याला बोलावलं आहे. त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर आम्ही आवश्यक कारवाई करू असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ट्रक बाजूला उभा करून त्याखाली क्लीनर झोपलेला होता. मात्र चालकाला ही बाब लक्षात आली नाही. तो स्टेअरिंगवर बसला आणि ट्रक सुरू करताच खाली झोपलेल्या क्लीनरच्या अंगावरून चाक गेल्यामुळे क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. जळगाव शहरातील MIDC C सेक्टरमध्ये एका कंपनीसमोर बुधवारी दुपारी 2 वाजता ही घटना घडली. दीपक विनोद मेढे वय वर्ष 38 राहणार यावल असे मयत क्लीनरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरात MIDC मधील C सेक्टरमधील बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास एका कंपनीसमोर हा ट्रक उभा होता. त्याच ट्रकच्या खाली क्लीनर दीपक मेढे झोपलेले होते. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रक घेऊन जाण्यासाठी चालक हा ट्रकमध्ये बसला. क्लीनर हा इतरत्र कुठेतरी असावा म्हणून त्याने थेट ट्रक सुरू केला. त्याने ट्रक सुरू करून जागेवरच बाहेर काढला. चाकाखाली कोणीतरी आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने येऊन पाहिले असता त्याच्या ट्रकवरील क्लीनरच चाकाखाली त्याला दिसला आणि तो सुन्न झाला. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. निकाहाच्या 4 दिवसानंतरच नवविवाहितेने बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची परिसरासह मुरादाबादमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर त्या मुलीच्या पतीने तिला 3 तलाक देत घरातून बाहेर काढले. त्यामुळे पीडित मुलीने लहान बाळास घेऊन प्रियकराचे घर गाठले. मात्र प्रियकराने मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला. यानंतर पीडितेच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर प्रियकराने मुलीसोबत निकाह करण्याची तयारी दर्शवली. सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. अगवानपूरच्या रहिवाशी तरुणीचा निकाह 11 ऑक्टोबर रोजी मुगलपुरा क्षेत्रातील एका युवकासोबत झाला होता. मात्र सासरी पोहोचल्यानंतर 4 दिवसातच पीडितेने एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तात्काळ याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला आणि नवरदेवाने मुलीला 3 तलाक देऊन घरातून बेदखल केलं. मुलीच्या कुटुंबियांनी आम्हाला धोका दिला आहे, कारण मुलगी अगोदरच गर्भवती असतानाही त्यांनी मुलीचा विवाह माझ्यासोबत लावला. आम्हाला लग्नापूर्वी कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती, असेही नवरदेवाने म्हटले आहे.